नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी. मित्रांनो, उद्या आहे 23 एप्रिल. तर उद्या आलेली आहे हनुमान जयंती. तर या दिवशी आपण हनुमानांना प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक सेवा आणि अनेक उपाय हे करणार आहोत. त्यासोबतच आपल्याला या दिवशी पौर्णिमा पण आहे. तरी आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठीही आपण काही सेवा आणि काही उपाय हे करणार आहोत. तसेच या दिवशी आपल्याला हनुमानांना या एका ठिकाणी गूळ आणि फुटाण्याचा नैवेद्य आपल्याला ठेवायचा आहे. त्यासोबतच त्यांच्या चरणाजवळ आपल्याला ही एक गोष्ट अर्पण करायची आहे. तर ती कोणती गोष्ट आपल्याला अर्पण करायची आहे, तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर उद्या हनुमानांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांच्या मंदिरात जाऊन आपल्याला काही सेवा आणि उपाय हे करायचे आहेत. किंवा जर तुम्हाला हनुमानांच्या मंदिरात जाऊन या सेवा आणि उपाय करायला जमणार नसेल तर तुम्ही घरातही करू शकता. तर घरच्या घरीही तुम्ही त्यांचा फोटो ठेवून अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने पूजा करू शकता आणि सेवा करू शकता. तर उद्या त्यांना गूळ आणि फुटाण्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. तर हा त्यांना खूप प्रिय आहे. तसेच उद्या 2 लवंग आपल्याला या खराब झालेल्या नसाव्यात किंवा तुटलेल्या आणि खराब नसाव्यात, या चांगल्या बघून घ्यायच्या आहे आणि या 2 लवंग आपल्याला हनुमानांच्या चरणाजवळ अर्पण करायचे आहे. तसेच मोहरीच्या तेलाचा आपल्याला एक दिवाही लावायचा आहे. त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला वात ही लाल रंगाची टाकायची आहे. तर ही वात कुंकवात आणि तुपामध्ये बोट बुडवून वातीचा पुढचा भाग हा लाल करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर हनुमानांना हात जोडून प्रार्थना करायची आहे की आमच्यावर जे काही संकट आलेले आहेत, जे काही आजारपण आमच्या घरामध्ये आहे किंवा ज्या काही आमच्या घरामध्ये आमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आलेल्या आहेत, संकट आलेले आहेत, तर त्यापासून आमची सुटका मिळण्यासाठी अशी मारुतींना प्रार्थना करायची आहे. तर या सर्व गोष्टी दूर होण्यासाठी हनुमान जयंती हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. तर तुमच्या आयुष्यातील संकट, समस्या, अडचणी या दूर करण्यासाठी अवश्य या हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही हनुमानांची सेवा करा, पूजा करा, काही उपाय करा. नक्कीच हनुमान तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व संकटांपासून तुमचं रक्षण करतील. सोबतच या दिवशी आपल्याला काही सेवाही करायची आहे. तर कोणत्या आपल्याला सेवा करायची आहे, तर दिवसभरामध्ये केव्हाही तुम्ही या सेवा करू शकता. तर या दिवशी तुम्हाला रामरक्षा स्तोत्राचे पठण करायचे आहे. त्यासोबतच मारुती स्तोत्राचेही पठण करायचे आहे. त्यानंतर पंचमुखी हनुमान स्तोत्र, तर हेही पठण करा. तर या तुम्हाला जर हे स्तोत्र जर तुम्हाला पठण करायला नाही जमले तर तुम्ही श्रवणही करू शकता. तर खूप प्रभावी असे हे स्तोत्र आहे. तर अवश्य तुम्ही उद्याच्या दिवशी दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हे पठण करा किंवा श्रवण केले तरीही चालेल. तर तुमची कामं करत करतही तुम्ही श्रवण करू शकता. त्यासोबतच दिव्यामध्ये आपल्याला 2 लवंग घालून आपल्याला हनुमानांची आरती करायची आहे. तर जवळपास जर हनुमानांचं मंदिर असेल तर तुम्ही अवश्य हनुमानांच्या मंदिरात जाऊनही तुम्ही या सेवा आणि पूजा करा. त्यासोबतच आपल्याला नैवेद्यही दाखवायचा आहे. तर हनुमान जयंती अवश्य तुम्ही अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने अशा प्रकारे साजरी करू शकता. तर हनुमान हे जागृत देवता आहे आणि त्यामुळे त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी या सेवा आणि काही उपाय हे अवश्य उद्याच्या दिवशी म्हणजेच हनुमान जयंतीच्या दिवशी अवश्य करा. तर कोणतेही उपाय करताना श्रद्धेने आणि मनोभावे जर केली तर नक्कीच त्याचे फळही आपल्याला मिळतात. तर उद्या नक्कीच हनुमानांच्या मंदिरात जर तुम्हाला जाता आलं तर हनुमानांच्या मंदिरात जाऊन तुम्ही त्यांना नैवेद्य अर्पण करा आणि या सेवाही करा. तर नक्कीच हनुमान तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. त्यासोबतच तुमच्यावर येणारे जी काही संकट असतील तर तेही येऊ देणार नाही. किंवा आलेले संकट असेल किंवा घरामध्ये आजारपण असेल किंवा इतर काही समस्या, आर्थिक समस्या किंवा अडचणी असतील तर त्याही कमी होण्यास मदत होतील. त्यासोबतच आपल्याला उद्या पौर्णिमा पण आहे, चैत्र पौर्णिमा आहे. तर या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी माता लक्ष्मीच्याही सेवा आपल्याला करायची आहे. तर अवश्य तुम्ही उद्याच्या दिवशी या सेवा करा आणि अनुभव घेऊन बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.